नमस्कार मित्रांनो. गुरुचं कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण असणार आहे आणि जवळजवळ येणारं संपूर्ण वर्षभर हे जे गुरुचं भ्रमण आहे चतुर्थ स्थानात असणार आहे. अर्थात गुरुचं जे चतुर्थ स्थानातलं भ्रमण आहे हे अशुभ फलदायी मानलं जातं. याचप्रमाणे तुमची जी रास आहे ही 7.5 चाललेली आहे. गेले साधारण 1.5 ते 2.5 वर्षामध्ये तुम्ही याचा अनुभव घेतलेलाच असेल. परंतु जून महिन्यामध्ये एक चांगली गोष्ट होणार आहे, जी की तुमच्या राशीचा जो राजयोगकारक ग्रह आहे शुक्र, जो की चतुर्थ स्थानामध्ये आहे, स्वतःच्या राशीमध्ये आहे आणि दिनांक 13 तारखेनंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. याचप्रमाणे जे रवी आणि बुध हे सुद्धा महत्त्वपूर्ण ग्रह आहेत हे सुद्धा चतुर्थातून पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. अर्थात याचे सुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला निश्चित मिळतील. तर अशा प्रकारे चांगले आणि थोडेफार वाईट अनुभव याचा सरमिसळ करून जून महिन्यामध्ये तुम्हाला अनुभव मिळणार आहेत. तर त्याचे जे परिणाम आहेत परिणाम तुमच्या शरीर स्वास्थ्यावर, तुमच्या आर्थिक स्थैर्यावर, लव्ह लाईफवर किंवा वैवाहिक जीवनावर, त्याचबरोबर तुमच्या करिअरवर कशा प्रकारे होणार आहेत या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण चर्चा करणार आहोत तुमचं शरीर स्वास्थ्य किंवा मानसिक आणि शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे शनी हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय कुंभ राशीमध्ये आणि दिनांक 30 तारखेनंतर तो वक्री सुद्धा होणार आहे. तुमच्या राशीच्या 6ष्ठ स्थानामध्ये अष्टम स्थानाचा जो स्वामी आहे त्याचा सुद्धा भ्रमणमध्ये बुधाचं भ्रमण असणार आहे आणि जो अष्टमेश आहे हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये येणार आहे, अर्थात 30 तारखेनंतर 30 जून नंतर. तर एकंदरीतच सांगायचं झालं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो संपूर्ण महिन्यामध्ये जून जो संपूर्ण महिना त्यामध्ये तुम्हाला मानसिक आणि शारीरिकतेच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाही. परंतु इथे एक गोष्ट सांगायची वाटते ती म्हणजे 30 तारखेला जे शनी जो आहे तो वक्री होणार आहे आणि 30 तारखेला बुध जो अष्टमेश षष्ठात भ्रमण करणार आहे. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे या महिन्याच्या जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या अगदी सुरुवातीपासून तुम्हाला थोडेसे मेंटल स्ट्रेस ज्याला आपण म्हणतो, मानसिक तणावाखाली तुम्ही जाऊ शकाल आणि याचं मूळ हे जून महिन्यामध्ये दडलेलं असेल. म्हणजे जून महिन्यामध्ये असं कुठल्याही प्रकारचं आउट ऑफ द वे जाऊन काम करू नका किंवा कुठल्याही प्रकारची रिस्क घेऊ नका की ज्याच्यामुळे तुम्हाला स्ट्रेस किंवा टेन्शन जुलै महिन्यापासून सुरुवात होते. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्थैर्य नेमकं तुमचं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे, तुमच्या राशीच्या आर्थिक स्थैर्याबद्दल 2 ग्रह ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरतात. गुरु आणि बुध या 2 ग्रहांचं जे भ्रमण आहे ते सर्वात महत्त्वपूर्ण ठरतात. जसं की तुमच्या राशीचा जो लाभेश आणि जो धनेश आहे गुरु, जो की तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे आणि तुमच्या राशीचा जो पंचमेश आहे आणि जो अष्टमेश आहे बुध, जो की तुमच्या चतुर्थ स्थानात भ्रमण करतो आहे 13 तारखेनंतर, तो 15 तारखेनंतर तो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक संदर्भात कुठल्याही प्रकारचे मोठे प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येणार नाहीत. खरं तर गेल्या महिन्यामध्ये तुम्ही थोडाफार अनुभव घेतलेला असेल. म्हणजे मे महिन्यामध्ये खर्च जास्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे फायनान्शियल क्रंचेस वगैरे आपण म्हणतो अशा प्रकारचा सुद्धा काही अनुभव आलेला असेल. परंतु या महिन्यात काळजी करू नका, तसे कुठल्याही प्रकारचे अनुभव येणार नाही. त्याच्यामुळे बिंदास्त राहा. अर्थात खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा, कारण या महिन्यामध्ये होणारे जे खर्च आहे ते तुमच्या कुटुंबावरती होतील. कुटुंबासाठी काही पैसे तुम्हाला जास्त खर्च करायला लागतील. तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या चतुर्थामध्ये बरेचसे ग्रह आहेत. रवी, बुध, शुक्र आणि गुरु हे सगळे ग्रह आहेत. त्याच्यामुळे गेल्या महिन्यामध्ये आणि या महिन्यामध्येच्या साधारण 15-16 तारखेपर्यंत बघाल की घरामध्ये बऱ्याचशा घडामोडी चाललेल्या आहेत. बऱ्याचशा घडामोडी होत सुद्धा आहेत. यामध्ये घरामध्ये काही नवीन वस्तू घेऊन येणं किंवा घरामध्ये चांगलं बेटर हॅपनिंग होणं किंवा चांगला एक प्रसंग होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित होतील. अर्थात हा जो संपूर्ण महिना तुम्हाला तुमच्या गृहसौख्याच्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं तर जे रवी, शुक्र आणि बुध हे जे चतुर्थ स्थानात भ्रमण करतात ते पंचम स्थानात येणार आहे आणि तुमचा जो पंचमेश आहे पंचम स्थानातच राहणार आहे. काळजी करू नका. तुमचं जे लव्ह लाईफ आहे ते अतिशय स्मूथ चालेल. तुम्हाला जर काही नवीन रिलेशनशिप करायची असेल तरी सुद्धा हा जो महिना आहे तो बराचसा चांगला राहील. ॲक्टिव्ह राहाल तुम्ही बऱ्याच प्रमाणात. त्याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्यामध्ये काही चांगले लाभ होतील. खास करून शॉर्ट टर्ममध्ये जर का तुम्ही काही ट्रेड करत असाल तर त्या संदर्भातले काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित येतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यासुद्धा या महिन्यात थोड्याशा जास्त ॲक्टिव्ह राहतील. काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं असतं. फार काही मोठे प्रॉब्लेम येणार नाहीत. आणि खास करून जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण जो महिना आहे हा अतिशय उत्तम असणार आहे. म्हणजे तुम्ही जे काही एफर्ट घ्याल किंवा तुम्ही जे काय प्रयत्न कराल त्याचेच काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान म्हणजे या महिन्यामध्ये निश्चित मिळतील. त्याच्यामुळे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांनी अजिबात काळजी करू नका. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा महिना राहील. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो सप्तमेश आहे रवी, जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो आहे
15 तारखेनंतर तो तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार अतिशय उत्तम अशा प्रकारचं हे ग्रहमान आहे. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही कारणामुळे तुमच्या आणि तुमच्या वैवाहिक आणि जोडीदारामध्ये काय प्रॉब्लेम आलेले असेल ते बऱ्याच प्रमाणात आता नॉर्मल येतील. पण ते इथे एकच गोष्ट आहे, जर शनी वक्री होणार आहे, त्याची सप्तम दृष्टी तुमच्या सप्तम स्थानात येणार आहे, तिथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. काही कारणांमुळे काय प्रॉब्लेम कॉम्युनिकेशन आले तर थोडेसे त्या ठिकाणी काळजी घ्या. अर्थात हा संपूर्ण महिन्यामध्ये तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतर तुमचं जे कार्यक्षेत्र आहे या संदर्भात विचार करायचा झाला तर तुमच्या राशीचा जो कर्मेश आहे मंगळ, हा तुमच्या द्वितीय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. 2 तारखेनंतर तो तुमच्या तृतीयात भ्रमण करणार. काळजी करू नका. जर का तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राच्या संदर्भात नवीन काही सुरुवात करायची असेल तर या महिन्यामध्ये निश्चित करू शकता. अर्थात या महिन्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहणार आहात. पण इथे एक गोष्ट सांगावीची वाटते की ॲक्टिव्हनेस जरी जाणवला, कॉन्फिडन्स जरी जाणवला, तरीसुद्धा आत्मविश्वासापायी कुठल्याही प्रकारचा आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. ह्या तुम्हाला त्रासदायक होतील. जसं मी तुम्हाला सांगितलं की जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून काही गोष्टी तुम्हाला मानसिक तणावाखाली जाताना दिसेल, तर या संदर्भात काळजी घ्या. तुम्हाला कार्यक्षेत्राच्या संदर्भात गोष्टी करू शकता, परंतु दुसऱ्या म्हणजे कुठल्या प्रकारची रिस्क मात्र घेऊ नका, ती तुम्हाला त्रासदायक होऊ शकेल. या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. तर या संपूर्ण महिन्यामध्ये तसं काही मोठा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त जे मी तुम्हाला सांगितलं कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही याचं मूळ मात्र या महिन्यामध्ये करू नका, जेणेकरून त्याचे त्रास तुम्हाला जुलै महिन्यामध्ये सामोरं जावं लागेल किंवा भोगावे लागतील. तर या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. आता आपण चर्चा करणार आहोत ग्रहयोगांबद्दल. ग्रहयोगांचे जे परिणाम आहेत ते नेमके कशा प्रकारचे असतील. जसं की तुमच्या राशीच्या जसं की दिनांक 4 तारखेला रवी, शुक्र आणि बुध, गुरु या दोघांची जी युती आहे ही तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारची ही युती असणारे किंवा त्याचे अनुभव तुम्हाला येणार आहेत. खास करून आर्थिक संदर्भात घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबद्दलचे इंटरॅक्शन खूप चांगले होते. वास्तूच्या संदर्भात, घराच्या संदर्भात जर का तुम्हाला काय करायचं असेल, म्हणजे वास्तूमध्ये रिनोव्हेट करायचं असेल, नवीन घर घ्यायचं असेल, असलेलं घर विकायचं असेल, तर या सर्व करण्यासाठी हा जो संपूर्ण महिना आहे हा अतिशय उत्तम राहील. घरातल्या व्यक्तींवरच्या नातेसंबंध चांगले राहतील. हातामध्ये पैसा खेळता राहील किंवा लाभाच्या संदर्भात, आर्थिक लाभाच्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण अशा गोष्टी सुद्धा होतील दिनांक 4 तारखेच्या आसपास. यानंतर दिनांक 9 तारखेला रवी आणि शनीचा केंद्रयोग होणार आहे. शनी जो की तुमच्या राशीमध्ये भ्रमण करतोय, रवी तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतोय, दोघांचा केंद्रयोग होणार आहे. घरातले जे पुरुष वर्ग असेल त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 14 तारखेला रवी आणि बुधाची युती होणार आहे. रवी जो की तुमचा सप्तमेश आहे, बुध जो की तुमच्या पंचमेश आहे, अष्टमेश, दोघांची युती तुमच्या चतुर्थात होणार आहे. अर्थातच वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरणार जाण्याचं सुद्धा संभवतं. याचप्रमाणे या दरम्यान तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ सुद्धा होऊ शकते. याचप्रमाणे दिनांक 17 तारखेला बुध शुक्राची युती तुमच्या पंचम स्थानात होणार आहे आणि या युतीबरोबर तुमच्या द्वितीयातला जो नेपच्यून आहे हा केंद्र करणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. मुळातच बुध शुक्राची युती जी तुमच्या पंचमात होणार आहे ती अतिशय शुभफलदायी अशीच असणार आहे. तुम्हाला चांगल्या प्रकारचे काही लाभ होतील आर्थिक संदर्भामध्ये. खास करून तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, शॉर्ट टर्ममध्ये ट्रेड करत असाल तर या संदर्भातले काही चांगले लाभ होतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा थोडासा जो नेपच्यून केंद्र करणार आहे तो असामंजस्याचं थोडंसं वातावरण तयार करू शकेल. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहेत त्याच्यासाठी हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. याचप्रमाणे दिनांक 20 तारखेला रवी आणि नेपच्यूनचा केंद्रयोग होणारा रवी जो की तुमच्या आता म्हणजे त्यावेळेस पंचम स्थानात भ्रमण करेल, त्याच्याबरोबर द्वितीयाचा जो नेपच्यून आहे हा केंद्रयोग करणार आहे. तर खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र बाकी तसा काही मोठा प्रॉब्लेम रवी नेपच्यून केंद्रयोग होणार नाही. आणि इथे एक गोष्ट आहे थोडीशी महत्त्वाची, ती म्हणजे विवाहित असाल तुम्ही तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग, गैरसमज होण्याची शक्यता थोडी जास्त आहे. याचप्रमाणे दिनांक 26 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग होणार आहे. अतिशय उत्तम अशा प्रकारचा योग आहे. बुध जो की तुमच्या 5व्या स्थानामध्ये भ्रमण करणार, त्याच्याबरोबर तुमच्याच राशीत असणारा जो शनी आहे हा त्रिकोण योग करणार आहे. हा त्रिकोण योग तुमच्या राशीला अतिशय उत्तम अशा प्रकारचा असणार आहे. बुध जो की तुमचा पंचमेश आहे स्वतःच्या राशीमध्ये आणि शनी हा सुद्धा स्वतःच्या राशीमध्ये असणार आहे. दोघांचा त्रिकोण अतिशय उत्तम अशा प्रकारचा हा योग आहे. तुमची जी काय अडकलेली कामं आहे, जी काय होत नाही ती या दरम्यान पूर्ण होते. तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्याच्यातून तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील, निश्चित मिळतील. याचप्रमाणे गर्भवती महिलांसाठी सुद्धा हा कालावधी खूप चांगला राहील तसा, आणि तुम्ही घेतलेले निर्णय पूर्ण होणं आणि तुम्हाला भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभणं अशा प्रकारे काही चांगले अनुभव बुध शनीच्या त्रिकोण योगामध्ये निश्चित मिळणार आहेत. याचप्रमाणे या महिन्याची जी अमावास्या आहे ती तुमच्या चतुर्थात होणार आहे वृषभ राशीमध्ये. ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची आहे दिनांक 6 तारखेला.
आणि या दरम्यान होईल काय की घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणाने वादविवादाच्या प्रसंग निर्माण होतील किंवा त्यांच्या आरोग्यासंदर्भातल्या काही गोष्टी अनपेक्षितपणे समोर येऊ शकतील. इथे लक्ष द्या, या महिन्याचा 6 आणि 22 तारखेला म्हणजे 6 तारखेला आहे अमावस्या आणि 22 तारखेला आहे पौर्णिमा. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान होतं काय की रविचंद्राचं आकर्षण पृथ्वीकडे हे थोडंसं जास्त असतं, त्यामुळे आपण जास्त भावनातीत येतो आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय हे चुकण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, कमिटमेंट प्रोसेस करू नका, वादविवादात अजिबात जाऊ नका. तर मित्रांनो, हे होतं कुंभ राशीचं जून 2024 करता संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, नक्की कळवा. धन्यवाद.